कसा घडला याबद्दल आपण इकडे चर्चा करणार आहोत। तर पहिल्यांदा तर त्यांनी माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना घेतली आणि याच्यावरती डान्स करायला लावला, पण कोणताही सदस्य डान्स करू शकला नाही कारण याच्यावरती डान्स स्टेप होऊच शकत नव्हत्या। त्यामुळे हा वेकअप कॉल आहे असं त्यांनी सांगितलं की घरात माणसासारखं वागा, हे त्याचं इंटेन्शन होतं। तर आर्याने गोण्या टी शर्टमध्ये टाकायला स्वतः सुरुवात केलेली होती आणि प्रत्येकच गोष्ट तुम्ही टी शर्टमध्ये टाकून एक स्ट्रॅटेजी आखलेली आहे की काही झालं तरी सगळं टी शर्टमध्ये काढायचं, कारण त्याचा तुम्हाला एक ॲडव्हान्टेज भेटतो। आणि अरबाजने तक्रार सुद्धा केलेली होती तुमच्या टीमकडे, जर इकडे सगळ्याच गोष्टी टी शर्टमध्ये टाकत असतील तर त्या काढायच्या कशा। आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये निकी तुम्ही धक्काबुक्की केली, निकीवर हात उचलल्यामुळे रितेश भाऊनी तर चांगलीच आर्याची शाळा घेतलेली आहे, पण बिग बॉसने सुद्धा आर्याला एक कठोर शिक्षा दिलेली आहे, कारण हात उचलणे हा मूलभूत नियमाचा भंग केलेला आहे तिने। त्याच्यामुळे आर्याला डायरेक्ट घरातून इविक्ट केलेला आहे, घराच्या बाहेर काढलेलं आहे। आणि निकी तुमच्या ॲक्शनमुळे पुढचा प्रोवोक होतो, इनफॅक्ट तुम्ही त्याला प्रोवोक करता, तुम्ही स्वतः तुमच्या मर्यादा ठरवता की टास्कमध्ये धक्काबुक्की करायचं, हे करायचं, माझं सगळं चालतं। पण निकी खूप खुश होती आज, कारण तिला न्याय मिळालेला होता, आर्याला घरातून बाहेर काढलेलं होतं। त्यानंतर इकडे घरातल्या लोकांची चर्चा झाली की तिने तिच्यावरती हात उचलायला नको होता। अंकिता म्हणते की मी तिला स्वतः खूप वेळा सांगितलेलं होतं की तू तुझ्या रागावरती कंट्रोल कर, कारण ती खूप रागीट दिसत होती, पण तिला तसं काहीच करायचं नव्हतं, तिला तिचं सगळं वागणं योग्य वाटत होतं। आणि टास्कमध्ये गोंधळ घातल्यामुळे अंकिता बाहेर तुम्ही वीक दिसता, कारण त्यावेळेस तुम्हाला अभिजित आणि डीपी दादा खूप समजावत होते की तू हे रिझन देऊ शकते, पण तुमचं ठाम मत होतं की मी बाहेर कशीही दिसू दे, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, मी माझ्या मतावरती ठाम राहीन। आणि वैभव तुम्ही काय केलं तर तुम्ही नॉमिनेशन टास्कमध्ये दुसऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतः नॉमिनेट झालात, तेही स्वतःच्याच रिझनमुळे, कारण अरबाजला वाचवण्यासाठी तर निकी प्रयत्न करत होतीच आणि डीपीने तर एक राऊंडमध्ये चूक केली होती, पण स्वतः नॉमिनेट होते म्हटल्यावर त्यांनी अभिजितला काय वाटेल याचा विचार नाही केला, कारण नॉमिनेशन कार्यामध्ये स्वतःला कसं वाचवता येईल याचा विचार जास्त करायचा असतो। त्यामुळे ते स्वतः सेफ झाले आणि त्यांनी अभिजितला नॉमिनेट केलं। आणि संग्रामवरती येताना ते म्हणले की संग्राम तुम्ही वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेला होता, प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या की तुम्ही हा गेम चेंज करून टाकाल, पण तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर मिस युनिव्हर्स संग्राम, तुम्ही मिस्टर इंडिया दिसताय, कारण तुमचा कुठलाही गेम स्ट्रॅटेजी काहीच दिसत नाहीये, तुम्ही फक्त दुसऱ्याला उपदेश देत बसता, कधीतरी स्वतःच्या गेमकडे पण तुम्ही बघा। तर गोनीच्या टास्कमध्ये अरबाजने चांगलं खेळल्यामुळे स्ट्रॅटेजी आखून समोरच्या टीमला अगदी सहजच हरवून टाकलं, त्यामुळे इकडे भाऊंनी अरबाजचं कौतुक देखील केलेलं आहे आणि संग्रामला त्यांची चूक देखील दाखवून दिलेली आहे, कारण ते अरबाजला अडवू शकत होते, पण अरबाजने त्यांचं लक्ष वेधून त्यांना ब्लॉक करून टाकलं आणि अरबाजने इकडे संग्रामचा डाव होता तो त्यांच्यावरच पलटी केलेला आहे। त्यामुळे संग्रामला देखील इथे भाऊ ओरडलेले आहेत आणि इकडे त्याच्यानंतर संग्रामला सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अजूनही त्यांना बिग बॉसचा गेम हा कळलेलाच नाही। त्यांना फक्त वाटतं की बिग बॉसचा गेम हा ताकदीचा गेम आहे। त्याच्यानंतर इकडे जान्हवी म्हणते की संग्राम हा खेळतच नव्हता, तर डीपी सुद्धा संग्रामला समजवण्याचा पूर्णपणे इथे प्रयत्न करतोय। भाऊ इकडे सूरजला ओरडलेले आहेत, कारण सूरज हा कॅप्टन म्हणून या आठवड्यामध्ये फेल ठरलेला आहे, कारण त्यांनी स्वतःच नियम तोडलेले होते। कॅप्टन म्हणून त्याने कोणत्याच गोष्टीची दखल घेतली नाही आणि कोणतीच कामगिरी देखील योग्य केली नाही। तर वर्षाताईंना देखील ते ओरडलेले आहेत, कारण त्यांनी फ्रेश असलेली हिरवीगार कोथिंबीर कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलेली होती आणि ज्यावेळेस त्यांनी निकीने दाखवली त्यावेळेस सुद्धा त्यांचं असं मत होतं की मला याच्याबद्दल कुणाला विचारावं असं वाटलं नाही। भाऊनी देखील त्यांना जाणीव करून दिली, पण त्यांचं देखील असं मत आहे की मला अजूनही मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे आणि ते मी योग्य केलं असंच वाटतं, असं त्यांचं मत होतं। तर पॅडी दादांच्या चपळाईची दखल तर त्यांनी घेतलीच, पण आठवडा गाजवल्याबद्दल त्यांची स्तुती देखील केलेली आहे। आणि चक्रव्यूह रूममध्ये त्यांना डीपी आणि वैभवचं डिस्कशन दाखवलं की सूरज बरोबर ते निस्वार्थी आहेत का, असं त्यांचं बोलणं चाललेलं होतं। तर दुसरी क्लिप अंकिता आणि आर्या यांच्यासोबतची दाखवलेली आहे। तर यांनी फक्त यावेळेस डीपी दादावरती चर्चा केलेली आहे, कारण या आठवड्यामध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे आणि टास्क देखील सगळे चांगलेच खेळलेले आहेत। तर अशा प्रकारे हा भाऊंचा धक्का होता आणि त्याच्यानंतर त्यांनी नॉमिनेटेड सदस्यांना मध्ये बसायला सांगितलेलं आहे। तर याच्यामध्ये वैभव, अभिजित, निकी, अंकिता, वर्षाताई सगळेच आहेत। तर बघूयात कोण नॉमिनेट होतंय। अशा प्रकारे भाऊंचा धक्का हा जबरदस्त झालेला आहे, काहींच्यावरती कौतुकाचा वर्षाव झालेला आहे, काहींच्यावरती रागाचा वर्षाव झालेला आहे आणि नॉमिनेटेड सदस्यापैकी एक जण तर जाणारच आहे आणि आर्या तर आज इविक झालेलीच आहे, म्हणजे एकंदरीत या आठवड्यामध्ये डबल इविक्शन होणारच आहे। तर अशा प्रकारे हा भाऊंचा धक्का तुम्हाला कसा वाटला, भाऊंचा ओरडा कसा वाटला, भाऊंचं कौतुक कसं वाटलं, याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।